शिळा भात असू दे किंवा ताजा भात त्यापासून बनवलेला हा मस्त अंडा भुर्जी राईस एकदम झटपट सोपा त्यावर मस्त हे ऑमलेट बाहेर गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये जसं मिळतो अगदी तसा त्यापेक्षाही अगदी चविष्ट. तर हा कोलम राईस जो आहे ना स्वच्छ धुवून मीठ टाकून मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. ही कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला. तर भात ना असा आधी मोकळा करून घेतलेला आहे. तर कढई चांगली गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये जिरे टाकले, लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो चांगलं परतून घेतलं. त्यामध्ये मसाले, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी 4 अंडी ना फोडून घेतली. ती छान मिक्स करून घेतली. म्हणजे आधी ना त्याची बुर्जी करून घेतली. छान मिक्स केलं आणि नंतर जो भात आपण मोकळा करून घेतला होता ना, तो यामध्ये टाकून छान मिक्स केला. एक 5 मिनिटे मी या कढईत परतून घेतलेला आहे. ही माझी आवडीची कढई आहे लोखंडाची. तर गाड्यावरती जसा मिळतो ना, गाडीवरती बाहेर भुर्जी राईस त्याचा फील यावा आणि खरंच तशीच चव लागते म्हणून मग ही कढई वापरलेली आहे. मस्त एका बाजूला हे ऑमलेट टाकले, त्यावरती मीठ, थोडीशी काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स टाकले. मस्त हा अंडा भुर्जी राईस मी ते सर्व्ह केलाय. तर याची डिटेल रेसिपी अरुणा चौधरी व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे.